नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण शिकतोय तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय। याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर फर्स्ट, टॉपिक नंबर सेकंड पूर्ण अभ्यासलेला आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। 24 मार्कला तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत। त्या टॉपिकची व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता, अभ्यासू शकता। आता आपण अभ्यासतोय टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आतापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल सगळे अभ्यासले, थिअरी अभ्यासली, अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा दिल्या जातात त्या अभ्यासल्यात, बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत आणि अनसॉल्व एक्झाम्पल अभ्यासत आहोत। याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 अनसॉल्व एक्झाम्पल समजून घेतलेले आहेत। तुम्ही जर हे व्हिडिओ बघितलेले नसतील तर या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर आज आपण एक्झाम्पल नंबर 4 अभ्यासतो। कोणताही वेळ वाया न घालवता आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। तर बघा, मिस्टर दीपक अँड मिस्टर करण दोघ जण पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे दीप आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे करण। वी आर पार्टनर्स इन पार्टनरशिप। आता थोडंसं मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते विजिबल चांगल्या पद्धतीने होईल। ओके। अँड शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रोपोर्शन ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्ह 3:1 रिस्पेक्टिव्हली। आणि त्यांची बॅलन्स शीट दिलेली आपल्याला 31 मार्च 2018 ची खालील पद्धतीने। बॅलन्स शीटला बघा, त्यांनी सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत, आपण लॅबिलिटीला ट्रान्सफर करणार, बिल्स पेबल लॅबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी। कॅपिटल अकाउंट आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार त्याच्या क्रेडिटला, आणि जनरल रिझर्व्ह सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आहोत। इकडं असेटला कॅशचा बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंटच्या। डेबिटला सन्ड्री डेटर्स असेट, लँड अँड बिल्डिंग असेट, स्टॉक असेट, प्लांट अँड मशिनरी असेट, फर्निचर देखील असेटला ट्रान्सफर करणार। आता ऍडजस्टमेंट मध्ये बघा त्यांनी काय सांगितले, ते ऍडमिट शुभम, त्यांनी नवीन पार्टनर शुभम ऍड केला इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2018 आणि द टर्म बिईंग दॅट, त्यासाठी खालील काही टर्म ठरलेले आहेत। तर त्याच्यामध्ये ही शॅल हॅव ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल। त्याने 20,000 रुपये कॅपिटल म्हणून आणलेले। कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू शुभम कॅपिटल। किती शेअरसाठी? 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड ₹10,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल। आता गुडविलच्या ट्रीटमेंट आपल्याला 2 करावे लागतील। पहिलं गुडविल आलं, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर इन सॅक्रिफाय रेशो। तर हे आपण बघणारच आहोत। त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स। डेटर्स मधून लेस करायचं आहे आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागेल, त्यासाठी आपल्याला डेटर्सला एक स्टार मार्क करावा लागेल। डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे। फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 20%, फर्निचर मधून लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। त्याच्यानंतर स्टॉक ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 20%। आता हे दोन्ही आपण काय करणार, ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। म्हणून आपल्याला स्टॉकला एक स्टार मार्क करावं लागेल, बिल्डिंगला एक स्टार मार्क करावं लागेल, लँड अँड बिल्डिंगला। अँड देन लास्ट, कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर इज टू बी ऍडजस्टेड इन दिअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। म्हणजे नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे। हे आपण कसं करायचं ते बघूयाच। आता सुरुवातीला आपण सॉल्व करायला सुरुवात करू। ही जी 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे याची वर्किंग नोट करावी लागणार आहे, ही मी तुम्हाला शेवट सांगेल कशी करायची। सॉल्व करायला सुरुवात करू। पहिल्यांदा आपण काय करूया, आपले सगळे बॅलन्सेस जे आहेत ते ट्रान्सफर करून घेऊया। तर फर्स्ट आपण आपल्या लॅबिलिटीचे बॅलन्सेस ट्रान्सफर करू। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला दिले क्रेडिटर्स, आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाऊया आणि इनर कॉलमला लिहूया 3-4 ओळी जागा सोडून सन्ड्री क्रेडिटर्स, आणि त्याची अमाऊंट लिहूया ₹45,000 45,000। सन्ड्री क्रेडिटर्स झाल्यानंतर बिल्स पेएबल, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचंय आणि त्या ठिकाणीच लिहायचंय बिल्स पेएबल। सन्ड्री क्रेडिटर्सची जी अमाऊंट असणार आहे ती 40,000 आहे, 45,000 नाहीये, ती इथं 40,000 आहे। त्याच्यानंतर बिल्स पेएबल आहे, बिल्स पेएबल आहे ₹10,000। दॅन नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट 11,000, हे सुद्धा लिहूया आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, बँक ओडी ₹11,000। दॅन नेक्स्ट कॅपिटल दिलेले दीप करण, हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आपल्याला। आपण जाऊया आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्या कॅपिटलच्या अमाऊंट लिहू 60,000 आणि 20,000। दीपची 60,000 आणि करणची 20,000 रुपये। नेक्स्ट जनरल रिझर्व्ह, हा सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटलाच ट्रान्सफर करायचा आहे, बाय जनरल रिझर्व्ह। अमाऊंट लिहिणार आहे 6,000 आणि 2,000।
नेक्स्ट असेटला बघा कॅशचा बॅलन्स दिलाय, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला जायचंय आणि त्या ठिकाणी लिहायचंय सन्ड्री डेटर्स, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे सन्ड्री डेटर्स, त्याची बॅलन्स लिहूया 32,000 सन्ड्री डेटर्स. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचा राहिला आपला, तो लिहून घेऊया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं आपल्याला, लँड अँड बिल्डिंग. हे सन्ड्री डेटर्स याच्यावर आरडीडी असल्यामुळे इनरला लिहावं लागणार, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स नंतर लँड अँड बिल्डिंग लिहायचं आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला. बघा लँड अँड बिल्डिंग आहे ₹16,000, हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण, इनरला लिहिणार ₹16,000. दॅन नेक्स्ट स्टॉक आहे ₹20,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण स्टॉक, आणि त्याची अमाऊंट सुद्धा इनरलाच लिहिणार आहे ₹20,000. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, एक वेळ जागा सोडूया आपण. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचंय प्लांट अँड मशिनरी, डायरेक्ट आउटर कॉलम, अमाऊंट लिहिणार ₹30,000 30,000. फर्निचर 11,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय, इनर कॉलमला लिहून एक वेळ जागा सोडायची आपण ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, पहिल्यांदा काय केले ₹20,000 त्यांनी कॅपिटल आणलेले, कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू शुभम कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000. शुभम कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि शुभमच्या कॉलम मध्ये लिहिणार 20,000. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया, ₹10,000 गुडविल आणलेले, गुडविल आणले कॅश आली, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट, अमाऊंट लिहिणार ₹10,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, अमाऊंट लिहिणार ₹10,000. आता लक्षात घ्या याचा दुसरा इफेक्ट, दुसरी अकाउंटिंग ट्रीटमेंट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर, म्हणजे ओल्ड पार्टनरच्या डेबिटला टू, म्हणजे गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं लिहिणार टू दीप कॅपिटल, अमाऊंट लिहिणार ₹7,500 आणि नंतर टू करण कॅपिटल, अमाऊंट लिहिणार 2,500. याचा दुसरा इफेक्ट, दीप आणि करण याचा दुसरा इफेक्ट आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय गुडविल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 7,500 आणि 2,500, इथं डॅश झालं. पहिली ऍडजस्टमेंट संपली. 5% प्रोव्हिजन आहे डेटर्सवर. नंबर 2च्या ऍडजस्टमेंटमध्ये प्रोव्हिजन फॉर 5% आउटपुट डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स, डेटर्स मधून लेस डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला आहे, तिथं जायचं लिहायचं लेस आरडीडी ॲट 5% आणि 32,000वर 5% ₹1,600 वजा होणार आहेत. 32 मधने गेले 31 मधनं 600 गेले 30,400 आउटरला येतील आणि 1,600 लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी, अमाऊंट लिहिणार ₹1,600. नेक्स्ट पुढे जाऊया, फर्निचर डेप्रिसिएटेड 20%, फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला आहे, त्या ठिकाणी जायचं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 20%. बघा 11,000वर 10% ₹2,200, 11,000 मधनं 2,200 वजा होतील 8,800 आउटरला येतील. हे 2,200 डेप्रिशिएशन लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू फर्निचर, अमाऊंट लिहिणार ₹2,200. नेक्स्ट बघा पुढे जायचं, फर्निचरचा डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं, स्टॉक 5% अप्रिसिएटेड आहे आणि बिल्डिंग 20% अप्रिसिएटेड आहे. स्टॉक ज्या ठिकाणी लिहिलंय त्या ठिकाणी याचं लिहायचं ऍड अप्रिसिएशन 5% आणि 20,000वर 5% तर ते येणार आहे ₹1,000 ऍड होतील, आउटरला येतील 21,000. 1,000 प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक, अमाऊंट लिहिणार ₹1,000 आणि बिल्डिंग अप्रिसिएटेड 20% ने, बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला आहे त्या ठिकाणी जायचं लिहायचं ऍड अप्रिसिएशन 20%. 16,000वर 10% 1,600 20% 3,200 म्हणजे 3,200 ऍड होतील, 19,200 आउटरला येतील ऍड झालेले. आणि हे 3,200चा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या आपलं रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग, अमाऊंट लिहिणार ₹3,200. झालेले 4 नंबरचे ऍडजस्टमेंट. 5 नंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. वर्किंग नोटकडे जायचं, वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. याच्यामध्ये फर्स्ट आपण ओल्ड रेशो लिहून घ्यायचा जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. बघा सुरुवातीलाच 3:1 दिलाय, तो आपण इथे लिहून घेतला ओल्ड रेशो 3:1. आणि शेअर ऑफ न्यू पार्टनर, नवीन पार्टनरचा शेअर बघा, नवीन पार्टनर आपण घेतलेला आहे शुभम, शुभमचा शेअर किती 1/5 शेअर आहे, तो या ठिकाणी लिहून घेतला शेअर ऑफ न्यू पार्टनर 1/5.
मग याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. मग बॅलन्स रेशोचा फॉर्म्युला 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर 1/5. या 5 एक गेला तर 4/5 हा बॅलन्स रेशो असेल. मग न्यू रेशो नंबर बी ला आपण कॅल्क्युलेट करणार न्यू रेशो. न्यू रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो इनटू बॅलन्स रेशो. मग आपलं बघा आता दीप आहे आपला फर्स्ट पार्टनर, त्याचा ओल्ड रेशो इनटू अपूर्णांकात लिहिला म्हणजे फ्रॅक्शन मध्ये जे लिहिला तो तर 3/4 आहे आणि बॅलन्स रेशो आहे 4/5 म्हणजे 3/4 इंटू 4/5 इज इक्वल टू 3 गुणिले 4 12 आणि 4 गुणिले 5 20 असं येणार आहे. त्यानंतर करंटचा ओल्ड रेशो 1/4 येईल, बॅलन्स रेशो 4/5 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं गुणाकार करायचा तर 1 गुणिले 4 4 अंशाचा गुणाकार छेदाचा 4 गुणिले 5 20 येणार आहे. शुभमच्या बाबतीत त्याचा शेअर आहे 1/4, इथं सगळ्याचा छेद 20 आहे. मग ह्या 4 ला 20 करण्यासाठी 5 ने गुणावा लागेल, छेदाला 5 ने अंशाला सुद्धा 5 ने 1 गुणिले 5 1 गुणिले 4 येणार आहे. इथं 5 ने नाही गुणावं लागणार 4 ने गुणावं लागेल. 1 गुणिले 4 4 येईल. इथे त्याचा छेद जो आहे तो 1/5 आहे 1/5 असं असणार आहे. तर ते आपल्याला किती भेटणार आहे 4/20 भेटणार आहे. आणि आपला जो न्यू रेशो येणार आहे तो 12:4 येईल. म्हणजे थोडक्यात न्यू रेशो आपला जर सिम्प्लिफाय केला तर 3:1:1 असणार आहे. अशा पद्धतीने आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. आय होप तुम्हाला हा न्यू रेशो मी कसा कॅल्क्युलेट केला हे समजलेलं असणार आहे. तर लक्षात घ्या इथं फक्त मला थोडीशी दुरुस्त करू द्या. इथं आपल्याला 5 आहे तर 5 करावं लागेल आणि इथं 4 गुणिले 4 करावं तर 4 इथं 4. ओके, अशा पद्धतीने आता न्यू रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. मग वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल, कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल आणि याच्यामध्ये न्यू रेशो लिहून घ्यायचा 3:1:1. मग शुभमने किती कॅपिटल आणले, शुभम कॅपिटल नवीन पार्टनर शुभम आहे त्याचं कॅपिटल बेस घ्यायचंय. शुभम कॅपिटल ऑफ ₹20,000 फॉर 1/5 शेअर. मग दीपचं बघा आता 1/5 शेअर साठी त्यांनी 20,000 आणले म्हणजे एक हिस्स्यासाठी 20,000 आणलेले. तर बघा दीपचं कॅपिटल किती असेल 20,000 भागिले 1. दीपचा हिस्सा आहे 3 म्हणजे त्याचं कॅपिटल 60,000. करंटचं असणार आहे 20,000 भागिले 1 त्याचा हिस्सा 1 आहे म्हणजेच 20,000 आणि शुभमचं तर 20,000 दिलेलेच आहे. हे जे कॅपिटल आपण आता कॅल्क्युलेट केलं हे कॅपिटल आपण काय करायचं आपल्या बॅलन्स शीटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहून घ्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करणार आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या पार्टनरची नावं लिहून घ्यायची. पहिला पार्टनर आहे दीपचं 60,000, दुसरा आहे करणचं 20,000 आणि तिसरा आहे शुभमचं 20,000. असं टोटल कॅपिटल आपण आउटरला दाखवणार आपल्या बॅलन्स शीटला ₹1,00,000. आणि आता काय करायचं आपण आपलं क्लोज करायला सुरुवात करायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. अंदाज जर घेतला तर रिव्हॅल्युएशन अकाउंट जे असणार आहे याची क्रेडिटची टोटल जास्त आहे ती येते 4,200. तीच डेबिटला लिहिणार 4,200. त्यातनं या डेबिटच्या अमाऊंट सगळ्या वजा केल्या तर ₹400 बॅलन्सिंग फिगर राहील. 1 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं हा प्रॉफिट आहे टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनरला हा डिस्ट्रीब्यूट करणार आपण. ओल्ड पार्टनर आहे पहिला दीप आणि दुसरा आहे करण. ₹400 त्यांच्या रेशोमध्ये त्यांना जर वाटलं तर ₹300 3 रेशो आहे 300 अँड 100 येणार आहे. आउटरला 400. हा इकडे डेबिटला दिसतोय पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. पहिल्या कॉलम मध्ये लिहिणार 400 दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिणार 100 इथं डॅश करणार. आणि आता काय करणार आहोत आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे क्लोज करायचं. पार्टनर्स कॅपिटलला बघा शुभमला ₹20,000 तेच डेबिटला लिहिणार 20,000. वजावण्यासाठी काय नाही बॅलन्सिंग फिगर सुद्धा 20,000च राहणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घेऊया की या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे की जे आपण कॅपिटल लिहिलं होतं इकडं हे कुठलं लिहितो आपण आपल्या कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपण लिहितो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि त्या ठिकाणी बघा 60,000 दीपचा 20,000 करणचा आणि 20,000 शुभमचा असणार आहे. तर 20,000 शुभमचं क्लोज झालं. करणच्या बाबतीत लक्ष द्या. करणच्या बाबतीत 20 + 2 22 + 2 ₹24,600 क्रेडिटची टोटल आहे. तीच आपण डेबिटला लिहिणार 24,600. त्यातने हे 20,000 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे ₹4,600.
त्याच्यानंतर इथं बघा दीपच्या बाबतीत 60 आणि 6 66 आणि 7 इथं 73 आणि हे 73,900 रुपये 800 रुपये सॉरी ते 300 आहे 73,800 रुपये तेच इकडे लिहिणार 73,800 आणि त्यातने 60,000 जर वजा झाले तर 13,800 रुपये बॅलन्सिंग फिगर आहे. याला नाव द्यायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. म्हणजे जास्तीचं कॅपिटल आहे त्याला रिटर्न करावं लागेल म्हणून एक कॅश किंवा बँक. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी आपण आपल्या पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट पार्टनर बाय दीप कॅपिटल अकाउंट 13,800 आणि बाय करण कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार आहे 4,600 रुपये. आणि आता आपण काय करायचं हे गुडविल आणि कॅश अकाउंट क्लोज करायचं. गुडविल अकाउंट आहे ते आपलं 10,000 रुपयांनी क्लोज होईल. डेबिट 10 क्रेडिट 10,000. कॅश अकाउंटच्या डेबिटची टोटल 40 20 60 आणि 70,000 आहे. तीच क्रेडिटला लिहिणार 70,000 आणि त्यातनं ह्या दोन अमाऊंट जर वजा केल्या तर 51,600 रुपये. याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा 51,600 बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक म्हणून दाखवायचं 51,600. आणि आता काय करायचं आपण हे आपलं अकाउंट बॅलन्स शीट काय करायची क्लोज करायची. बॅलन्स शीट जर क्लोज केली तर आपल्याला 1,61,000 लॅबिलिटी दिसते आणि तेवढंच आपली असेट क्लोज होणार आहे 1,61,000 रुपये. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.